खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते श्री विलास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध। शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीनं पोलीस निरीक्षक यांना निवेदन। शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या नेतृत्वात व पक्षाचे पदाधिकारी यांनी पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करत शिंदखेडा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। सदर निवेदनातून म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी मागील काही दिवसांपासून वारकरी संप्रदायात झालेल्या काही घुसखोरांविरोधात एक मोहीम उघडली होती आणि अशा गोडसे प्रवृत्तीच्या लोकांची पोलखोल देखील ते सातत्यानं समाज माध्यमांद्वारे प्रसार माध्यमांद्वारे करत होते। याचाच राग जातीयवादी यांनी धरून त्यांच्यावर नुकताच हल्ला करण्यात आला। हा हल्ला केवळ श्री विकास लवांडे यांच्यावर नसून महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वावर झालेला हा हल्ला आहे। या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत। महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे। या भूमीतील अनेक संत महात्म्यांनी पुरोगामित्वाचे बीजे रोवून आजच्या महाराष्ट्रात हा विचार रुजवलेला आहे। संतांच्या या विचारांवरच हा हल्ला आहे असं म्हणणं वावगं ठरू नये। धर्माचे ठेकेदार म्हणवून घेणाऱ्या अशा व्यक्तींमुळे सामाजिक वातावरण गढूळ होत असून अशा व्यक्तींपासून सामाजिक धोका निर्माण झालेला आहे। या व्यक्तींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं करत आहोत। अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची जबाबदारी प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, ज्येष्ठ नेते NC आबा पाटील, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण विनायक पाटील, जिल्हाध्यक्ष किसान सेल गुलाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष OBC सेल DT पाटील, डॉक्टर शांताराम पाटील, देविदास मोरे, यशवंत पाटील, अरुण देसले, LD देसले उर्फ राणा, दिलीप पाटील, देविदास सनेर, प्रवीण मराठे, आनंदराव पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत, खानदेश बुलंदतोफ। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते श्री विलास लवांडे यांनी गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये काही घुसखोर घुसलेले असल्या संदर्भात बऱ्याच ठिकाणी यादी प्रसिद्ध केलेली होती आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अशा घुसखोरांनी प्रतिगामी विचार पेरण्याचं काम चालवलेलं आहे। वास्तविक पाहता वारकरी संप्रदायाचा इतिहास हा फार जुना आहे। शेकडो वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाची स्थापनाच मुळात कर्मकांडापासून सर्वसामान्य लोकांना मुक्ती मिळावी याच्याकरता झालेली होती आणि मनोवादी विचार असलेले लोक आता वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी करतात आणि लोकांना कर्मकांड करण्यास प्रवृत्त करतात। याला खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य वारकरी बांधवांची हरकत आहे आणि या संदर्भात विलास लवांडे यांनी वेळोवेळी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केलेले आहेत। आता या विचारांना विरोध करायचा असेल तर अशा सनातनी लोकांनी विचारांच्या माध्यमातूनच आपलं उत्तर दिलं गेलं पाहिजे, परंतु असं न होता परवाच्या दिवशी विलास लवांडे यांना एकटं गाठून त्यांच्या अंगावर शाई टाकून आणि त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली। यामुळे पुरोगामी महाराष्ट्रातल्या संत परंपरेच्या विचारांना तडा गेलेला आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिंदखेडा तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच वारकरी बांधव या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो आहोत। अशा प्रवृत्तीच्या या लोकांना भंडारे नामक डुप्लिकेट हबपला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही आज पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार नगराळे साहेब यांच्याकडे व्यक्त केलेली आहे। काही दिवसात त्यांनी कार्यवाही पूर्ण करून अशा व्यक्तीला अटक केली तर ठीक,
नसल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तीव्र आंदोलन शिंदखेडा तालुक्यात छेडण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशी भावना आम्ही त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. ते कार्यवाही करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.